समालोचक घडले गेले. त्यांच्या शैलीवरती जर विचार आपण केला गेला तर अनेक साऱ्या खेळाडूंना नक्कीच ते प्रोत्साहित करत असतात. म्हणून जाऊया आपण त्यांच्याकडे या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. मी तुर्ता करतो, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत अनुभवत राहा. प्रेक्षक आहे सतीश माळीने चूक केली आहे. या मॅचची गोल्डन विकेट मिळाली असती, ती गोल्डन विकेट मात्र मिळत नाही गणेशला. आणि जुगार मिळतो आपण तो साई म्हात्रेला. धावपळ धावपळ कधी आपण पाहू शकता, एकूण करू शकतो. धावपळ धावपळ कधी आपण पाहू शकता. देसाई प्लस संघाची 7 धावा. अशा पडू त्याचे स्विंगचे पकडा घेऊन जिंका क्रिकेटचा खेळ चोर कॅच हॉरर मॅच. सायकलला फलंदाज डावकरा फलंदाज बळीराम पाटील लागले पाहतो. कप्तान आहे क्षेत्रक्षण शॉट पाहिलेला आपण गणेशला पाहू शकता. गणेशचं पोझिशन तीच राहते. ज्यावेळी अभिनेता आपला फलंदाज थर्ड मांडला, आता मात्र फाईन लेगला. आता शॉट लेगला क्षेत्रक्षण आपले सुरत चौधरीला पाहू शकता. मिळवला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. गणेश चांगला होता यावेळेला. पाचीचा इथे संधी आहे आणि विकेट मिळतो. इथं मात्र महत्वाची विकेट मिळते. बळीराम धावबादच्या संघात चांगली विकेट मिळते. खंडालपडा प्लस संघाला. सूचना आली की सर्व खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी जेवणाचा स्वाद घ्यायचा. बघा, जेवण आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढंच आपल्या डिशमध्ये घ्या. अन्नाचा नाश करू नका. खरं अन्नदान हे आपण इथे खूप मोठं दान आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. त्याचा आपण उपयोग योग्य तऱ्हेने करा. नवीन परत अशोक पाटील जितू आलाय. अशोक पाटील आज आपण तुम्ही भरपूर मॅचेस कव्हर करता. तुम्हाला आता प्रत्येक खेळाडूंची नावं माहिती पाहिजे. 12वा खेळाडू पण पाहिजे. 12वा पाहिजे. अशोक पाटीलला देखील आता माहिती पडत चालेल नावं भरपूर. पण अशोक पाटील सांगतो की 12वा आयोजकांनी सांगितलंय. गणेश चांगला आतमध्ये आला ज्या वेळेला कॅप्टनने चिंतला करतोय. जोपर्यंत शॉट कव्हर नाही जमली दिशेने फील्ड सतीश माळी बघा चित्याच्या वेगाने आलाय आणि चेंडूला फील्ड करतात. बस जाऊ शकतो आपल्याला 8 धावा. गणेश जितू पाटीलला इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. साईडला शॉट पाहिले. शॉट बॅकवर स्कोअर लेगला आपण पाहू शकता. थर्ड सर्कलमध्ये 103 लॉंगॉलला आपण पाहू शकता. मिडॉनला 103 आहे. रणजितला आपण पाहू शकता.
क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदलतो. तर यावेळेला मिडाफच्या क्षेत्ररक्षण आपण ते लंडपच्या क्षेत्ररक्षणाला आता सुनीलला मिडाफला आणलं जातंय. यष्टीरक्षक विकी शेलार मास्टर माइंडचं काम करतोय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आपण मनोजला पाहू शकता. राईट अप ओव्हर तिकडे मारा करतो. हा चेंडू यावेळेला आपण इथे लाईन पावी लागणारे पंच वाईडची खून करताय. अवंत पाहू शकता. यावेळेला 9 धावा आपण पाहू शकता. विकी शेलार थोडंसं मला वाटतं नाराज दिसतोय त्यांच्या पाठीमागे. पंचांनी चेंडू वाईड घोषित केलं होतं यावेळेला. गणेश ओव्हर तिकडे मार्कर सगळा जितू पाडी. हा चेंडू पुन्हा एकदा लाईन पाहावी लागणारे. एक्झॅक्टली करतोय काय चेंडू एक्झॅक्टली पिचिंग करतोय. लेक्स्टमन तिथून चेंडूला बाहेर काढतोय आणि परत वाईट चुकून करतोय. बाहेर पण पाहू शकता. जेव्हा धावसंख्या दोघे अंकामध्ये आपण धावा पाहू शकता. पाहू शकता साईडला पूर्ण केला. चेंडू जाता बॅकवर्ड स्क्वेअर वेगाने चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार मिळतो आपण यावेळेला जीतूला चौकार मिळतो. यावेळेला आपण 4 धावा मिळतात. संघाला धावसंख्या चौकार झाला. पहिली मॅच असणारे अगदी उमारणी पक्ष गावदेवी नारी गणेश मागाशाला घेतो. आपल्याला यावेळेला क्षेत्ररक्षक आहे लीगमध्ये रणजित जोपर्यंत चेंडूला पकडण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत चेंडू पूर्ण करतो. 2 धावा मिळत आहेत. यावेळेला 16 धावा. पहिल्या षटकात आपण बघितलं तर साईला जिदार मिळाला. एक षटकार येऊन 16 धावा आल्या. पण साईसारख्या फलंदाजांना थेपटते तोपर्यंत आपण ते धावा इतने वेगाने वाढतील. येणाऱ्या फलंदाजांमध्ये जर विचार केला तर मला आहे चांगली बॅटिंग करू शकतो. पण हे झेल करू. पण ह्या दोघांना आता चांगली बॅटिंग करावी लागेल. तर गोलंदाजी मार्फत सर्वात चांगला अष्टबली खेळाडू या संघाचा एकापर्यंत बॅटिंग करताना वेल फिनिशर म्हणून ज्याकडे पाहिलं तर विकी शेलार येते. त्याच्यात कशा प्रकारे गोलंदाजी करते. आल्या त्यांनी देखील सांगितलं की अजयकांना आम्ही धन्यवाद देऊ कारण त्यांनी आमचा सामना ऍडजस्ट केला. गोलंदाजी मार्कवर साई स्ट्रायकिंगला आहे. साई मात्र एक पाच कशा प्रकारे बॅटिंग करतो. विकी गोलंदाजी मार्कवर क्षेत्रक्षण बदल करतो पुन्हा एकदा. आता यष्टीरक्षक येतो सूरज चौधरी. अतिशय चांगला फलंदाज या संघाचा. गोलंदाजी मार्कवर समाज पक्ष स्ट्रायकला साई पहिला चेंडू सरा बॅटने खेळतो. यावेळेला लॉंगॉनचा क्षेत्रक्षण रणजित होतो वेगाने दाखवतोय बघा. अप्रतिम क्षेत्ररक्षण. लॉंगॉनला डीप मध्ये होता आणि आपण त्याला धावत यावं लागलं. सरळ रेषेतनं खेळला त्याला मिडानच्या डोक्यावरनं चेंडूला मारला होता. तर संख्या 17. पुढे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला विकी क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल करतो. यावेळेला शॉर्ट हँडमॅन बॅकवर्ड पॉईंट एक क्षेत्ररक्षण कव्हर पॉईंटला आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण कव्हर एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहू शकता. सुधीर वासरे साहेब माजी नगरसेवक. फ्लिक केला यावेळेला सुरेख टायमिंग. चेंडू चालला वेगाने. यावेळेला आपण बघितले तर बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पार चौकार. वेगाने वाढते. यावेळेला 21 धावा धावफल कधी आपण पाहू शकता. चांगली बॅटिंग करतो. यावेळेला आपण इथं जितू पाटील क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा विकी बदल करतोय. यावेळेला आपण बघितलं लॉंगॉनला जो क्षेत्ररक्षण होता ना त्याला मात्र 30 सर्कलमध्ये बोलवलं. मिडॉनला बोलवतोय. फाईन लेग एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि वाईडिश लॉंगॉनला संतोष साळवीला आपण पाहू शकता. विकी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर टाकला जितू. हा चेंडू सुरेख टायमिंग बघायला मिळाला. मिडॉनला बीट करतो. चेंडू जातोय लॉंगॉन सीमारेषा पार. दणदणीत चौकार.
बॅटिंग करतोय. बघा मिड ऑन क्षेत्ररक्षक होता त्याला डीप मध्ये गेला, त्याच्या बाजूने चेंडूला काढलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्याला मात्र मिड ऑनला आणलं आणि एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑनला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बदल केला तर सुनीलला लॉंग ऑनला देतोय, वाईडिश लॉंग ऑनला संतोषला पाहू शकता आपण. जो मिड ऑनला क्षेत्ररक्षक होता त्याला मिड ऑफला आणलं जाते. सातत्याने विकीना प्रयत्न करतोय क्षेत्ररक्षण बदलून आपण आता विकेट मिळते का पाहायचंय. जितू खूप चांगली बॅटिंग करतोय, राईट अप ओर तिकडे मारा करतोय. हा चेंडू ज्या वेळेला आपण इथं व्यवस्थित मिडल झाला नव्हता, चेंडू जातो याला पॉईंट क्षेत्रामध्ये. सतीश येतोय चेंडूला फीड करतोय, 1 धाव मिळते, 1ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. या वेळेला एक गडी बाद 26 बळीराम बाद झालाय. सांघिक यश मिळालं, साईला एक जीवदान मिळालंय. साई पाहिजे तर कशा प्रकारे बॅटिंग करतोय इथून, जितूचं कौतुक करेल. खूप चांगली बॅटिंग केली. पुढे दस विकी शेला राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय सकला साई. हा चेंडू बॅट रनबंद काढलाय, चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून चेंडू गेला. या वेळेला मिडविकेटला वाईडिश लोकांना क्षेत्ररक्षक येतोय, जोपर्यंत फेक किक करतोय तोपर्यंत वेळ जातोय या वेळेला आणि जितू बाद होतोय. अजून एक सांघिक यश मिळतंय. मी तर म्हणेल एका धावेसाठी नाही तर विकेट गेलाय, महत्वाचा विकेट गेला. जितू चांगली बॅटिंग करत होता. संतोष साळवी आपण म्हणजे तर ऑन द स्टंप फेकी नेहमी देतो आणि त्याने फेकी देखील तशाच प्रकारे गेली. वाईडिश लॉंगॉनवरनं चेंडूवरती आला वेगाने, खूप चांगली फेकी आणि फलंदाज बाद होतोय. 10 संख्या धाव फलकात आपण पाहू शकता. या वेळेला 27 2 गडी बाद. जय वागेश्वर देसाई 40+ संघाचे. जितूने धावा केला तब्बल अशोक पाटील आम्हाला माहिती देत आहेत. 15 धावांचं योगदान दिलं. चांगली बॅटिंग केली जितूने. विकी पुणेचा गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला साई, नोस्टॅकला हनुमान पाडेल. हा चेंडू परफेक्ट यॉर्कर चेंडू. जबरदस्त यॉर्कर चेंडू. अशोक पाटील आपल्या आगरी भाषेत बुंदा म्हणतात त्याला, आणि तो बुंद्याचा वापर केला आणि साईला मात्र त्रिफळा चित गेला, त्रिफळा उद्ध्वस्त गेला. बघा सलग 2 चेंडूवरती 2 गडी बाद केलेत आणि रिएक्शन बघा काय होते विकी शेलारचे. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर विचार केला ना, 13.50च्या सरसनी 27 धावा कुठल्या, पण 3 महत्त्वाचे फलंदाज आता बाद झालेत. बळीराम बाद झालाय, जितू बाद झालाय, साई बाद झालाय. आता 2 फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल, खास करून हनुमान पाटील आता इथून चांगली बॅटिंग करावी. नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता, रुपेश मुंडे येतोय. 2 चेंडूमध्ये बघा अशोक पाटील खेळ कसा पालटलाय. एकच गडी बाद, पण या षटकात 2 गडी बाद झाले आणि दोन्ही स्ट्रायकर फलंदाज बाद झाले. जितू पाटील धावबाद झाला, साहिर आपण म्हणतो क्लीन बोल्ड झालाय. गोलंदाजी मार्कवर येतोय अजून एक चांगला अष्टपैलू खेळाडू संतोष साळवी येतोय. संतोष साळवी आता पाहायचं कशा प्रकारे आता इथून गोलंदाजी करतोय. आणि खास करून हनुमान पाटील ना आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 27 धावा धावफलकात झाले आहेत. 12 चेंडूंचा खेळ झाला, अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूंमध्ये ना चांगली धावसंख्या उभारावी लागणार आहे, कारण की आपण म्हणतो स्वर्गीय शिवाजीराव शेलार 11 कंबालपडा 40+ संघाची ना बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे या संघाची. यष्टीरक्षक विकी आपण आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतो. आता गणेशला कोणत्या फील्ड आपण आता कुठे क्षेत्ररक्षण करताना भाग पाडतो पाहिजे. स्क्वेअर लेगला त्यांना पाठवतोय. राजेशला मात्र आपण येते स्क्वेअर लेगवरनं ऑफ साईडला आणलं जात आहे. ऑन साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक क्षेत्ररक्षण. मिडविकेटला मनोजला वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षण. ऑफ साईडला आता ऑन साईडला पॅक क्षेत्ररक्षण केलं. ऑफ साईडला आपण पाहू शकता यावेळेला एक क्षेत्ररक्षण गरीमध्ये, एक बॅकवर्ड पॉईंटला सतीश माईला आपण पाहू शकता, एक क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहू शकता आणि एक क्षेत्ररक्षण सूरजला आपण लॉंग ऑफला पाहू शकता. हा चेंडू उंच गेला, यावेळेला भरपूर उंच गेलाय. चेंडू नोमॅन लाईन्समध्ये पडतोय, जोपर्यंत सुनील येतोय मिड विकेटला चेंडूला फीड करतोय. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता 29 धावा. 29 धावा झाल्यात. सूरज चौधरी काहीतरी सांगतायत यष्टीरक्षकाला की कशा प्रकारचं फिल्डिंग सजवायचं संतोषच्या गोलंदाजीवर. संतोष पुणेचा गोलंदाजी मार्क राईट ओर तिकडे मार्क होतोय. हा चेंडू शॉर्ट पिच आहे, हुक केलाय, चेंडू चालला यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारेशा पार षटकार.
35 धावा. हनुमान पाटील चांगली बॅटिंग करतोय. संतोष पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार करतोय. हा चेंडू आहे जे घेऊन यावेळेला मागे सरकतोय. यष्टीरक्षकाकडे प्रयत्न केला होता जोपर्यंत गली रिजनमध्ये चेंडू फील्ड होईल. एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 कधी आपण पाहू शकतो 36 धावा. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला रुपेश मुंडे, एक चांगला अष्टपैलू खेळाडू या संघाचा. आता पाहता कशा प्रकारे बॅटिंग करतो इथून संतोष. फुलटॉस यावेळेला व्यवस्थित कनेक्ट होत नाहीये पण चेंडू आपण नुमान लाईन्स मध्ये भरतोय. चेंडू चालला यावेळेला एक्स्ट्रा कव्हर सीमारच्या पार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 पर कधी 40 धावा आपण पाहू शकता. धावा आल्यात आता या षटकामध्ये अशोक पाटील. तब्बल जर विचार केला तर आतापर्यंत धावा आल्यात अशोक आम्हाला माहिती देतात 13 धावा आल्यात आणि चेंडू बाकी अजूनही 2 चेंडू. चांगली सुरुवात केली हनुमान पाटील आणि आपण रुपेशनी. एका माग एका पाठोपाठ एक विकेट गेले होते आणि त्यानंतर चांगली भागीदारी बघायला मिळते. अजून एकही डॉट चेंडू आला नाही. संतोष हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडू जातो या वेळेला मिड विकेटला. डीप पण शतक आलाय सुनील. या वेळेला दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये बघितलं तर चेंडू उचलला आणि फेकी केली जाते. अटेम्प्ट पहिलाच झाला होता पण उठायला थोडासा वेळ गेला. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता या वेळेला 42 धावा. एक धावणं आता फार महत्वाची अशोक पाटील इथून. आता इथून संघर्षाला आपण त्या संघर्षमय क्रिकेट बघायला मिळतोय. पुढे संतोष गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार करतो. स्ट्राईकला रुपेश मुंडे चांगली बॅटिंग करतोय. हा चेंडू खूप चांगला होता. यावेळेला ड्राईव्ह करायचा होता ऑन साईडला. बॅटच्या खाली चेंडू लागतो. यावेळेला 1 धाव मिळते. जोपर्यंत पॉईंट क्षेत्रामध्ये सतीश येतोय चेंडूला फील्ड करतोय. धावसंख्या 10 फलकात 43 धावा आपण पाहू शकता. 3 गडी बाद झाले यावेळेला आपण पाहू शकता. गडी बाद झाले आपण पाहू शकता यावेळेला. बळीराम बाद झालाय, जितू बाद झालाय, साई बाद झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या 10 फलकात पाहू शकता यावेळेला 43 धावा झाल्या. 14.33 सरांनी धावा कुठल्या आहेत पण या 2 फलंदाजांनी चांगली भागीदारी केली आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघा पाणी नको सांगितलंय. तर माजी नगरसेवक सुधीर बासरे साहेब यांचा देखील आपण सन्मान केला जाणार आहे. सर्व खेळाडूंनी यायचं आहे. जय मसोबा 40+ सर्व खेळाडूंनी या. आपण सन्मान करायचा आहे. नगरसेवक बासरे साहेबांचा आपण बघितलं तर सन्मान करणार आहोत. माजी नगरसेवक आहेत. सूरज 43 धावा. धावफल कधी लागल्यात. अशोक पाटील विचार केला तर 3 षटकाच्या समाप्ती. 14.33 सरांनी धावा कुठल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. हनुमान आणि आपण इथं रुपेशी जोडी आता मैदानावर कशा प्रकारे परफॉर्मन्स देत आहेत. सांघिक यश मिळाला. जितू बाद झाला सांघिक यश. बळीराम बाद झाला धावबाच्या स्वरूपात आणि आपण इथं साई बाद झाला. आपण इथं क्लीन बोल्ड. आज आपण बघितलं दिलीप नाहीये संघामध्ये. असे विनोदी आपण इथं खेळाडू बारक्या देखील नाहीये संघासोबत. एक मिनिट जरा मॅच थांबवा. भोजनाची गाडी जाऊ दे. बघा राजू दादा आल्यात. एक मिनिट राजू दादा. हो अन्नाची गाडी आली तिला थांबवणं पण बरोबर नाही गुरुदा. सर्वांच्या नजरा पण तिच्याकडे लागल्यात की गाडी येते कधी आणि जेवण सुरू होतंय कधी. गुरुदादा जोपर्यंत तुमच्या पोटात काय नसलं तुम्हाला काही सुचणार नाही. पोटात गेल्यावर सर्व काही सुचतं. शरीर काम करतं. बघा आणि भोजनाची व्यवस्था केली गेलेली आयोजकांच्या माध्यमातून. जिंकणाऱ्या संघाने पण जेवायचं, हरणाऱ्या संघाने पण जेवायचं, प्रेक्षकांनी पण जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे. फक्त आपल्याला जेवढा लागेल ना तेवढंच घ्या. आपल्या पत्रावळीत आपण काही टाकू नका, नाश करू नका, अन्नाचा नाश करू नका. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. मला वाटतं चना डाळ आहेच. स्मेलवरनं तर वाटते बळीराम. विकी गोलंदाजी मार्कवर टाकला रुपेश. हा चेंडू यावेळेला यॉर्कर लाईनचा चेंडू होता. अपील केलं जातं यावेळेला. 1 धावी ते कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 44 धावा. चालेल. अशोक पाटील देखील थोडंसं विनोद करतात आमच्यासोबत.
असे विनोद पाहिजे तर अशोक पाटील. विकी पुणेचा गोलंदाजी मार्कस टाकला. हनुमान पाटील चांगली बॅटिंग करतोय. हा चेंडू या वेळेला आपण त्या शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय. पंचांकडे पाहिलं जात आहे. पंचांना प्रश्न विचारला जातोय फलंदाजाच्या माध्यमातून, पण पंच सांगतात की नाही, सरळ चेंडू आपण त्या रेषेतून निघून गेलाय. डॉट चेंडूची समाप्ती. 160 चेंडू डॉट गेले जातात. अशोक पाटील आहेत ना, आमच्या कॉम्प्युटरचं काम करतायत. पुणे गोलंदाजी मार्कर विकी. फुलटॉज आहे ऑन साईडला, फक्त दिशा दिली. चेंडू चालला वेगाने लॉंगलेटच्या दिशेने. पाहिजे लॉंगलेट सीमारेषा क्लिअर करतोय का, आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या 48. यानंतर मॅच असणारे आपण इथं नारिवली पक्ष उंबारली. नारिवली संघ आपल्याला जेवायचं असेल तर जेवण करून घ्या. याच्यात जिंकल ती आहे का? सॉरी हा पहिला राऊंड, म्हणजे इथून जो जिंकेल तो आपण म्हणजे तर नक्कीच ॲडजस्टमेंट होती थोडी, चुकीची दुरुस्ती करतोय. लहान मुलं बघा अशोक पाटील किती वेगाने येतात धावत. फुलटॉस आहे. चेंडू जातोय कार्पेटच्या माध्यमातून आपण मिड विकेटला. डीप बंद क्षेत्रक्षकाला आहे. मनोज आलाय. चेंडूला उचलतोय, फेकी करतोय. रुपेश चित्याच्या वेगाने धावतोय आणि बघा बॅट देखील ग्राउंडिंग करत येतोय. हे फार महत्वाचं आहे. धावसंख्या धावपर कधी आपण पाहू शकता 50 धावा. 50 कंप्लीट देसाई संघासाठी टाय ऑन द देरा. चांगली बॅटिंग केली आता. विकी पुणेचा गोलंदाजी मार्कवर एंड बदलतो, ट्रॅक बदलतो. फुलटॉस आहे. लॉफ केलाय. संतोष येतोय. चूक होणार नाहीये. बिग विकेट. हनुमान पाटील बॅक टू पवेलियन. विकीला मिळणारी महत्वपूर्ण सफलता. बॅक करेल. चला भोजनाचे आपण इथे भोजन सुरू होतंय. सर्वांनी जेवढं लागेल तेवढंच भोजन करून घ्या. उंबारली संघ आपणही भोजन करून घ्या. बेतोडी संघाचे कोणी खेळाडू प्रेक्षक असतील त्यांनी भोजन करून घ्या. नेवालीपाडा संघ आपणही भोजन करून घ्या. नवीन फलंदाज तर यावेळेला आपण इथे गुरुनाथ म्हात्रे येतात. विकीला अजून एक यश मिळते. 2 महत्त्वपूर्ण विकेट मिळवलेत. हनुमानला बाद केलं आणि आपण तो साईला देखील बाद केलंय. विकी तू रुपेश. चेंडू यावेळेला कट करायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला भेटते या षटकामध्ये. विकीने खूप चांगलं कमबॅक करून दिले. जबरदस्त गोलंदाजी केली. 7 धावा देऊन 1 गडी बाद केलंय. जे कमबॅकची गरज होती ती अशोक पाटील कमबॅक करून दिले. आता पाहायचं आहे अंतिम षटक कोण घेऊन येतं यावेळेला. 50 धावा तर झाल्या धाव फलकावरती. बघा उंबारलीचे खेळाडू देखील जातात आणि हेल्प देखील करतायत. चांगलं काम आहे. मदन आहेत मला वाटतं आमचे मित्र. नाही सहकार्य भरपूर आहे. सहकार्य करणं फार गरजेचं आहे. धन्यवाद उंबारलीच्या सर्व खेळाडूंना. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहिजे. राजेश येतोय. नेवाळीचे खेळाडू आपणही जेवण करून घ्या. बघा आयोजकांना करत्यांना विनंती करतो की आपण लहान मुलांना वाढून द्या. गणेश जाधव आपणही भोजनाचा आस्वाद घ्या. गोलंदाजी मार्कवर राजेश येतोय. राजेश चौधरी. राजेशचं षटक फार महत्वाचं. आता इथून गुरु म्हात्रे आणि आपण तो फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला रुपेश. मडवीला आपण रुपेश मुंडेला आपण पाहू शकता. राजेश गोलंदाजी मार्कवर पाहिजे. आता गुरु म्हात्रे कशा प्रकारे बॅटिंग करतो. किती धावा इथे होत आहेत. 51 धावांनी देखील डिफेन्स केलं होतं. विपक्ष संघाला करू दिल्या नव्हत्या. बेतोडे संघ तिथे पराभूत झाला. सोपान पाटीलना भरपूर नाराज झाले होते. फुलटॉस बॉल होता, मिस झाला. हा चेंडू लॉफ केला. यावेळेला चेंडूला लांबी मात्र मिळत नाही. अप्रतिम झेल घेतलाय सुनीलने. काय झेल घेतला बघा. लॉंग ऑनला जबरदस्त झेल. आणि राजेशला मात्र विकेट मिळतोय. गुरुनाथ म्हात्रे बॅक टू पवेलियन.
आता नवीन फलंदाज कोण जातोय? धनेश. सोपान टी शर्टवर आहे नाव. राजेश पुणेचा गोलंदाजी मार्क शकला. रुपेश 5 चेंडूमध्ये कशा प्रकारे बॅटिंग करतो आणि किती धावा उभारतोय. पाच चेंडूचा खेळ बाकी. राजेश चौधरी गोलंदाजी मार्कवर टाकला. हा चेंडू लाईन पाबी लागणाऱ्या पंच वाईड इच्छे खून करतायत. वंत धन भर धावसंख्या धाव प्रकारे 51. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. स्ट्राईकला रुपेश मुंडेला आपण पाहू शकता. राजेश तू रुपेश. हा चेंडू यावेळेला खूप चांगला फटका बघायला मिळतोय. चेंडू जातो यावेळेला मिड विकेट सी मार रेषा पार. मच निडेड बाउंड्री, मच निडेड षटकार. षटकार आलाय. रुपेशच्या बाडमधून धावसंख्या 57. चेंडू बाकीत अजूनही रुपेश आम्हाला अशोक पाटील माहिती देतात. तब्बल 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राजेश गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू लिडिंग एज घेऊन मागे सरकतो. यावेळेला झेल ड्रॉप होतोय आणि चेंडू जातो यावेळेला लॉंग स्टॉपला. पाहायचंय सीमा पार जातोय का चेंडू, आणि चेंडू जातोय सीमा पार. चौकार. 2 चेंडू मध्ये बघा तब्बल 10 धावा आल्या. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता. यावेळेला 61 धावा 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 आणि धावा आल्या आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. का रुपेश बॅटिंग करतोय बघा, जबरदस्त बॅटिंग करतो. रुपेशने आपल्या संघासाठी धावा कुठल्या आहेत अशोक पाटील आम्हाला माहिती देतात. तब्बल 18 धावांचं योगदान देतोय. 6 चेंडू 18 धावा, उपयुक्त 18 धावा. राजेश पुणेचा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू पुणेचा ऑन साईडला खेळत होता. पायची चापीत फलंदाज बाद. प्रयत्न केला आणि प्लम LBW. जी बसल्यात ना बाबा, थोडंसं टेम्पो फास्ट असतं तर वेगळं काय दृश्य बघायला मिळेल. तुळशीराम आलाय नवीन फलंदाज. स्ट्रायकेला तुळशीराम. अजूनही चेंडू बाकी आहेत या षटकातील. अशोक पाटील आम्हाला माहिती देतात फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहिजे शेवट गोल करतोय का इथून. हा चेंडू डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून खेळायचा. डॉट चेंडूची समाप्ती. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आणलाय ऑफ ब्रेकच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चांगली गोलंदाजी करतो राजेश. बघा सर्व संघाने जेवून घ्यायचं. प्रेक्षकांनी जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे. जेवण जेवढं पाहिजे ना तेवढंच घ्या. आपल्या याच्यामध्ये आपल्या पत्रावळीमध्ये अन्नाचा नाश करू नका. फक्त सर्व नॉनव्हेज जेवण आहे या विभागात. जेव्हा आम्ही याच मैदानावर आलो नाही समर्थन करण्याला, 40 प्लसच्या माध्यमातून नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था करली. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 62 धावा झाल्या. 63 धावांचं लक्ष असणारे यावेळेला आपण पाहिले तर खंबालपाडा 40 प्लस संघासमोर. पाहिजे तर कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतोय आपण येतोय देसाई 40 प्लस संघ. कारण या संघाची बॅटिंग लाईन खूप चांगली आहे. गणेश चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. खास करून आपण पाहिले तर विकीला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. सूरजला चांगली बॅटिंग करावी, संतोषला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. बघा आपण स्क्रीनवर पाहू शकता जेवणाची ज्यांनी सोय करून दिली ते आपण इथे जेवण देखील पाहू शकता. ज्यांनी आम्हाला जेवणासाठी ज्यांनी मदत केली ते म्हणजे मदन शेठ भंडारी, तसेच मेघनाथ शेठ भोईर, नितेश शेठ पाटील आणि गिरीश शेठ लोखंडे,
तसे विशेष सहकार्य आहे आपण राजू शेठ भोईर यांचं देखील विशेष सहकार्य. त्यांना सर्वांना मनाच्या हृदयांतकरणातून धन्यवाद देतो की त्यांनी जेवण उपलब्ध करून दिले, नॉनव्हेज जेवण. प्रत्येकाने त्याचा स्वाद घ्यायचा आहे. सदर चिकन असेल तर तुम्ही पण स्वाद घेऊ शकता खंबालपाडावाले. गणेश तर 10 वाजले, 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 62-63 धावांचं लक्ष्य. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार यावेळेला, खास करून सूरज, विकी, संतोष, गणेश, मनोज. बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग आहे, पण आता गोलंदाजी कशा प्रकारे केली जाते पाहिजे. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसरा डे आमचे साथी समालोचक भाग्येश मात्रे भाल यांच्याकडे. धन्यवाद. क्रिकेटचा थरार नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. मागची मॅच तुम्ही पाहिली गेली बेतवडे वर्सेस नेवालेपाडा. ज्या अर्थाने आपण पाहिलं गेलं तर फक्त 8 धावसंख्येची गरज होती, ती धावसंख्या डिफेन्स केल्या गेल्या त्या ठिकाणी टीम नेवालीपाड्याने, आणि दुसऱ्या फेरीमध्ये नक्कीच ती तुम्हाला पाहायला मिळेल. तर अजित पाटील नक्कीच यांना विनंती करेन की फिल्डिंगसाठी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, कारण काहीसे खेळाडू नक्कीच कमी आहेत. ज्या ठिकाणी खेळते टीम जय वागेश्वर देसाई, त्यांचे काही फिल्डर्स कमी आहेत, त्याच्यामुळे नक्कीच विनंती करेन अजित पाटील यांनी मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. खऱ्या तऱ्हेने जेवणाची सुविधा सुरू झालेली आहे. ज्यांना जेवणाचा स्वाद घ्यायचा असेल त्यांनी नक्कीच लगेचच जेवणाचा स्वाद त्या ठिकाणी घ्यायचा आहे. तर गणेश दादा आणि नक्कीच अशोक दादा, तुम्ही सध्या मोबाईलवरती नक्कीच एक क्लिप व्हायरल होती, ती पाहिलीच असेल की एक छोटी मुलगी आहे आणि फक्त 10 रुपयांसाठी तिच्यासमोर एक मिरची ठेवली जाते आणि तिला खाण्यासाठी नक्कीच प्रवृत्त केले जाते फक्त 10 रुपयांसाठी. आणि ती पोरगी ती मिरची खाते सुद्धा, परंतु तिच्या चेहऱ्यावरती हास्य तर आहे, परंतु तिच्या डोळ्यांवरती ना अश्रूसुद्धा आहेत. म्हणजे विचार करा, एका 10 रुपयांसाठी आपण कोणावरती किती कठोर त्या ठिकाणी परिक्रम करण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला काय पाहायला मिळतो आहे की एक यशस्वी नक्कीच त्या ठिकाणी स्पर्धा तर आहे, परंतु या यशस्वी स्पर्धेमध्ये अगदी मॅनेजमेंट ना खूप सुरेखरित्या पाहायला मिळते. शेवटच्या दिवशीमध्ये नक्कीच जेवण पाहायला मिळतोय. अनेक छोटे प्रेक्षक वर्ग, अनेक सारे प्रेक्षक, अनेक सारे खेळाडू, अनेक सारे मान्यवर त्या जेवणाचा नक्कीच स्वाद घेताना तुम्हाला पाहायला मिळतात. तर रोहिदास भोईर नक्कीच त्यांना विनंती करेन की त्या ठिकाणी नक्कीच जिथे जेवणावळ सुरू आहे तिथे ते आहेत, तर विनंती करेन त्या ठिकाणी फिल्डिंगसाठी जायचं आहे, कारण टीम देसाईचे काहीसे खेळाडू नक्कीच अनुपस्थित आहेत. त्याच्यामुळे विनंती करेन साहेबांना की मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करण्यासाठी तुम्ही जायचं आहे. टार्गेट 63 धावसंख्येचं आहे. पहिल्या मॅचमध्ये जर तुम्ही दरम्यान पाहिलं गेलं तर टार्गेट खूप सुरेखरित्या ठेवलं होतं, जिथे वाडेघर वर्सेस नारिवली ही मॅच नक्कीच पाहायला मिळाली. 38चं टार्गेट ठेवलं गेलं होतं. त्या मॅचमध्ये 16 धावसंख्या बनवत असताना 4 विकेट आपल्या खात्यामध्ये संपादित केले मनोहर पाटील यांनी. निलजे वर्सेस उंबारली मॅच झाली, त्याच्यामध्ये नक्कीच लक्ष होतं 64 धावसंख्येचं. श्याम भोईरने इंडिव्हिज्युअल 43 धावसंख्या त्या ठिकाणी बनवल्या गेल्या. टीम नेवालीपाडा आणि टीम बेतवडेमध्ये नक्कीच 51 धावसंख्येचं टार्गेट होतं, परंतु शेवटचं षटक त्या ठिकाणी हाताळलं गेलं, ते म्हणजेच टीम नेवालीपाडा क्रिकेट संघाच्या नक्कीच गोलंदाजाने, आणि त्यांनी 8 धावसंख्या डिफेन्ससुद्धा केल्या गेल्या. म्हणजेच 2 मॅच पाहायला गेल्या ना तर 2 मॅच चेज झाल्यात आणि 1 मॅच डिफेन्स तुम्हाला होताना पाहायला मिळाले. परंतु या मॅचमध्ये काय असेल,
तर अंपायर थोडीशी मॅच थांबवायची आहे, कारण काहीसे प्लेयर नक्कीच टीम देसाईचे उपस्थित आहेत. तर या खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटचे नियमावली आहेत. जर त्यांचे फिल्डर जर अनुपस्थित असतील तर पहिल्या षटकामध्ये तुम्ही एकच फिल्डर बाहेर ठेवू शकता आणि दुसऱ्या त्या ठिकाणी ओव्हरमध्ये 2. तर ऑब्जेक्शन घेतला गेला टीम खंबालपाड्याने. भाऊ तयार. पहिलाच बॉल, या पहिलाच बॉल ऑन साईडला खेळायचा होता. लाईट अपील केली जाते त्या ठिकाणी. LBWची नक्कीच अपील केली गेली होती, परंतु अपील फेटाळत असताना त्या ठिकाणी पंच आणि लेग बायच्या रूपाने या डावाची झाली आहे सुरुवात. बॅटकट आहे, त्या अनुषंगाने कदाचित अपील फेटाळली गेली, कारण आमच्यापर्यंत नक्कीच साऊंड पोहोचला नव्हता. त्या अनुषंगाने एक धावसंख्या आली. टीमची धावसंख्या 1ने पुढे सरकत असताना त्या ठिकाणी संतोष साळवी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंगवरती. खऱ्या अर्थाने पहिल्या दिवसामध्ये आपण सुनीलला पाहिलं. सुनील भोईर जे उत्कृष्ट नक्कीच गायकसुद्धा आहेत, परंतु संतोष साळवीचा जर विचार केला गेला ना तर चेतन पाटील हीच खरी दर्याची दौलत. नक्कीच या ऑर्केस्ट्रामध्ये ते ऑटोपॅड नक्कीच प्ले करतात, वाजवतात ऑटोपॅड. ते नक्कीच चांगलं व्यक्तिमत्व. त्यांच्या बॅटमध्ये सिंगल आली. टीमची धावसंख्या 1. सुरुवात झाली आहे डावाला टीम खंबालपाड्याच्या. डावकर त्याचा फलंदाज यावेळेला फुल्लर लेन खोदून काढत असताना व्ही शेपमध्ये हा बॉल लॉंग ऑफला वळतो. हा चेंडू किसन येतात त्या ठिकाणी उचलला गेलाय. 2ची मागणी केली गेली होती संतोषने आणि काय कॉन्फिडंट पहा. तुम्ही क्रिकेट खेळत असताना तुमच्यामध्ये संवाद पाहिजे. संवाद झाला त्या ठिकाणी संतोषचा, कारण संतोषला माहिती आहे डीपमध्ये खूप वेळ लागेल नक्कीच बॉलला फील्ड करायला. जोपर्यंत फिल्डर पोहोचले ना तोपर्यंत संतोषचा कॉल देऊन पूर्ण झाला होता. त्या अनुषंगाने या 2 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या 3 बनवायच्या 63. अजूनही 60 धावसंख्या बनवाव्या लागतील टीम खंबालपाडा क्रिकेट संघाला. यावेळेला ऑन साईडला दरम्यान फक्त क्रॉस बॅट केल्यानंतर हा बॉल तुम्हाला लॉंग ऑनला पाहायला मिळाला. आणि ज्या अनुषंगाने ही सिंगल तर आली आहे, परंतु एक महत्त्वाची माहिती नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. खऱ्या अर्थाने अनेक गोलंदाजाचे ना माइंड हे फलंदाज रीड करत असत, परंतु आमचा माइंड नक्कीच त्या ठिकाणी अशोकजी पाटील यांनी रीड केला गेला की हा षटक क्रमांक या मॅच या पूर्णपणे शृंखलेमधला ना 150वा षटक आहे. जो गोलंदाज पाहायला गेला तर सोफान फेकतोय. टीमची धावसंख्या 4. याला बॅकफुटला गेले, त्यासाठी जागा बनवली गेली. इनसाइड आउटचा हा फटका खूपच वेगाने डीप कव्हरला. नक्कीच फिल्डर नव्हते. शॉर्ट कव्हरवरून बॉल जाईल डीप कव्हर. सीमारेषे पार. सोपानच्या अगेन्स्ट हा संतोषचा प्रहार चौकार. शॉटचं सिलेक्शन पहा किती सुरेखरित्या होतं, कारण संतोष साळवी म्हटला गेला तर अगदी क्रिकेटमध्ये ना हा मुरलेला खेळाडू आहे. बॅकफुटला गेले, स्वतःसाठी जागा बनवली. इनसाइड आउटच्या माध्यमातून नक्कीच हा फटका खेळला गेला. त्यालाही माहिती आहे डीपमध्ये कव्हरला फिल्डर नाही आहे, त्या झोनमध्ये हा बॉल फक्त ढकलला गेला आणि टीमची धावसंख्या आता चौकाराच्या साहाय्याने 8 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक असेल, जिथे किसन जिथे सोपान माफ करा आपल्याला पाहायला मिळतात या मॅन्डेटरी पावच्या पहिल्या षटकामध्ये. यावेळेला बॉटमहँडचा वापर करायचा गेला होता. अपील केली जाते त्या ठिकाणी, परंतु फलंदाज कोणता बाद होईल. यस, मोठ्या नक्कीच फलंदाजाला परतावं लागेल. बॅटची अगदी इनरेज होती, थोडासा मोह त्या ठिकाणी अवरला गेला नाही संतोष साळवीचा आणि एक मोठा विकेट संपादित करत असताना गोलंदाज सोपान 8 या आकड्यावरती पहिला आघाडी बाजी ते बॅटिंग करते टीम खंबालपाडा. अजूनही कोडं आहे, कारण चांगला फलंदाज होता. मैदानाच्या आतमध्ये टिकला असता तर 63 धावसंख्या कमीत कमी 4 षटकामध्ये त्यांनी कंप्लीट गेल्या असत्या. परंतु बॅटची अगदी छोटीशी चुंबन होते. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जरूर हा बॉल होता, परंतु मोह आवरला गेला नाही. त्यांना एक धावसंख्या बनवायची होती, जिथे चेंडू नक्कीच 5 होता सोपान गोलंदाजा. फलंदाज बाद झालाय. 8 या आकड्यावरती पहिला ब्रेक थ्रो सोपानाच्या खात्यामध्ये. यावेळेला आता वाईड यॉर्कर थर्डमॅनला फिल्डिंग त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित संधी बनू शकली असती, परंतु यष्टीरक्षण जर आपण पाहिलं गेलं तर थोडेसे मागे आले. पहिल्या षटकाचा अखेरकार यशस्वी खेळ संपन्न झाला आहे. पहिल्या षटकामध्ये एक चौकार पाहिला गेला जो संतोष साळवीच्या बॅटमधून आला. त्याच्यानंतर लगेच त्याला प्रत्युत्तर दिलं गेलं, म्हणजे ते फलंदाज बाद झाले. जे बॉल 5वा नक्कीच त्यांनी खेळला गेला सोपान यांचा. म्हणजे या पहिल्या षटकामध्ये ना खूप सारं घडलं गेलं,
पहिल्या बॉलवरती आली सिंगल, स्ट्राईक रोटेट झाली, त्याच्यानंतर आल्या 2 धावसंख्या, सिंगल रोटेट करून आली स्ट्राईक संतोष साळवीकडे, त्यांनी टोकला चौकार, त्याच्यानंतर ते रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. फलंदाज नवीन मैदानाच्या आतमध्ये गेले सूरज चौधरी आणि विचार केला गेला तर त्याच्या बॅटमधनं एक सिंगल धावसंख्या आली. टीमची धावसंख्या 9 आहे. नक्कीच टीम कॉन्फरन्स मीटिंग त्या ठिकाणी बोलवली जाते. टीम देसाईच्या माध्यमातून खेळाडू कमी आहेत, परंतु आता जे खेळाडू आपण सबसिडरीमधून म्हणून घेतल्यात ना ते फक्त शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेगलाच आपण लावू शकतो. म्हणून देसाई टीमने आता एक स्ट्रॅटेजी रचली आहे, एक टीम युनिटी त्या ठिकाणी रचली आहे की दुसऱ्या षटकासाठी आपण कोणाला पाचारण करावं. दुसऱ्या षटकासाठी पहा पाचारण केले गेले. त्या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर बलिराम या नक्कीच गोलंदाजाचा वापर केला गेला आहे, जो षटक क्रमांक 2 फेकेल. ज्या पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावसंख्या आल्या, 63 लक्ष होते त्या ठिकाणी. म्हणजेच अजूनही विचार केला गेला ना तर षटक क्रमांक 2 चालू असताना फक्त 24 चेंडू शिल्लक असतील. म्हणजे त्या ठिकाणी धावसंख्या आता टीम खंबालपाडा क्रिकेट संघाला बनवाव्या लागतील 24 चेंडूमध्ये 54 धावसंख्या. हे समीकरण ना जरूर सोपं नाही आहे, कारण क्रिकेट क्षेत्रावरती काय घडतं काय बिघडतं हे नक्कीच तुम्ही पाहिलं असेल. परंतु या मॅचमध्ये जर आपण पाहिलं गेलं तर ज्या वेळेला ह्या पहिला षटक संपन्न झाला आहे ना, अशोक पाटील सर नक्कीच या आमच्यापर्यंत माहिती पोचवत असताना की या 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये आता पहिला षटक जेव्हा संपन्न झाला ना तेव्हा एकंदरीत 950 चेंडू फेकून झाले होते. म्हणजेच व्हॉट अ जजमेंट. खऱ्या अर्थाने हॅट्स ऑफ नक्कीच अशोक दादा तुमच्या कारकिर्दीला, कारण कॅल्क्युलेटिंग एक आकडा काय असतो ना तो तुमच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला कळायला गेला. या लाकूड टप्पाचा बॉल राईज केलं गेलं, टोस केलं गेलं चेंडूला. त्या ठिकाणी पंचांकडे लक्ष केंद्रित केलं गेलं होतं त्या ठिकाणी बॅट्समनने की हा 1 बाउन्सचा तरी इशारा येईल का, परंतु पंचांची नजर अगदी त्या बॉलवरती होती आणि 1 फॉर दी ओव्हर अखेरकार नक्कीच इशारा दिला गेला आहे की पुन्हा एकदा तुम्ही तशाच प्रकारची रायझिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी टाकू शकत नाही. रायझिंग अँड सरप्रायझिंग नक्कीच बळीराम पाटील त्या ठिकाणी होते आणि त्याच्या माध्यमातून हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 9. आपला फुल लेन कुदू शकले नाही त्या ठिकाणी अगदी एस्टारवरती जाऊन हा चेंडू आदलला गेला. यू मिस, आय विल डेफिनेटली. सुद्धा ना क्रिकेटवरती अतोनात प्रेम होतं आणि ते आपल्यामधनं नक्कीच हरपून गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या आठवणींना उजाला देण्यासाठी 40+ नक्कीच हा क्रिकेटचा खेळ खेळण्यासाठी टीम शिवाजीदादा शेलार नक्कीच यांच्या नावाने नक्कीच ही टीम खेळते. परंतु आता जर पाहिलं गेलं ना तर त्या टीमला संघर्ष जास्त करावा लागतो टीम देसाई समोर. त्यांचे पहा काही खेळाडूंना अनुपस्थित आहेत, तरी नक्कीच सबसिडरी म्हणून त्यांनी 2 क्षेत्ररक्षक नक्कीच तैनात केला गेलेत. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेगला त्यांना माहिती आहे या 63 धावसंख्येचा आपल्याला बचाव करायचा आहे. बचाव का करायचा आहे की पहिल्या फेरीमधून दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला आपल्या जिद्दीवरती नक्कीच पुढे जायचं आहे हे जाणलं गेले त्या ठिकाणी गोलंदाज बलिराम याने आणि लागोपाठचे 2 सुरेख चेंडू हाताळत असताना जी धावसंख्या 9 आहे. याला पुन्हा एकदा राईज केलं, परंतु जी सरप्रायझिंग डिलिव्हरी होती त्याला स्लाइस करत असताना डीप स्वीपर कव्हरच्या दरम्यान फिल्डर तैनात केला गेलात आणि फक्त सिंगल मिळेल. पहा हाही चेंडू राईज केला गेला होता. ज्या प्रकारे सरप्राईज पहिल्या चेंडूवरती दिलं गेलं त्या फलंदाजाला लगेच बाद करण्यात त्यांना यश मिळालं. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा दिला होता. बॅकफुटला गेल्यानंतर जो बाउन्स टप्पा मिळाला गेला ना त्या बाउन्स टप्प्याला फक्त ऑफसाईडला त्यांनी खेळून काढलं, जिथे फलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले जे नाईट नंबर 4 वरती गेलात विक्रम शेळार. त्याच्या बॅटमधनं नक्कीच ही एकेरी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि द मॅजिकल फिगर ऑफ क्रिकेट म्हणजेच 10 आकडा जो सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीवरती तुम्हाला नेहमी पाहायला मिळतो तो 10 आकडा टीम खंबालपाड्याच्या स्कोर कार्डवरती त्या ठिकाणी जोडला जातोय. अजून 53ची गरज आहे, कारण ज्या अनुषंगाने पाहिलं गेलं तर 63चं लक्ष आहे. 10 धावसंख्या कंप्लीट झाल्यात, म्हणजे अजूनही 53 धावसंख्या बनवावं लागतील टीम खंबालपाडा क्रिकेट संघाला. यावेळेला लेगस्टंपवरती चेंडू होता, बॅकफुटला गेल्यानंतर नक्कीच त्यांना ग्लान्स करायचा होता, परंतु पंचांचा इशारा, पंचांच्या हात समांतर धावसंख्या मिळालेलं अव्हांतर. टीमची धावसंख्या द क्लासिकल प्लेअर ऑफ इंडिया ज्याच्या माध्यमातून इंटरनॅशनल तुम्ही क्रिकेट पाहता, फुटवर्कसुद्धा खूप चांगलं आहे आणि ज्या अनुषंगाने पाहिलं गेलं ना तर दुसरा एबिडिव्हर्स भारतामधून नक्कीच त्यालाच म्हटलं जातं. त्याचा आज त्याचा वाढदिवस नक्कीच 11 ऑक्टोबर 1993, तोच हार्दिक पांड्याचा वाढदिवस 11 तारखेला असतो आणि तोच 11 आकडा नक्कीच आता टीम खंबालपाड्याच्या या खात्यामध्ये आणि अजून एक डॉट बॉल. पहा गोलंदाजी पहा,
गोलंदाजी टप्प्यावरती केली जाते, जिथे क्षेत्ररक्षक पूर्ण तैनात केले गेले. त्यांनाही माहिती आहे की डावखुऱ्याचा फलंदाज आहे, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, त्या दरम्यान जर पाहिलं गेलं तर लॉंग ऑनला फिल्डर आहे, मिड विकेटला फिल्डर आहे. त्याच झोनमध्ये जे फिल्डर आहेत ना, त्याच मिरिटमध्ये त्या टप्प्यावरती गोलंदाज बाळारामची गोलंदाजी चालू आहे. म्हणजे विचार केला गेला तर या षटकामध्ये कमबॅक होतो. या वेळेला अगदी मिडल स्टिकवरून पहा, अगदी आमच्या डोळ्यासमोर नक्कीच या चेंडूला थोडीशी उंची कमी देण्यात आली. अगदी मिडल स्टिकवरून चेंडू ट्रॅव्हल झाला आणि डावखुऱ्यात जे फलंदाज ना नेहमी तुम्हाला क्रिकेट पटलावरती घातकच पाहायला मिळतात. तो घातक फलंदाज ना आता ज्या वेळेला अगदी क्रिकेटचा खेळ वाढवण्याचा प्रयत्न करतो ना, त्यावेळेला तुम्हाला भेदकता पाहायला मिळते. म्हणजे फलंदाज घातक आहे, परंतु भेदकता तुम्हाला पाहायला मिळते बलिराम पाटील नक्कीच यांच्या ओव्हरमध्ये. आणि या ओव्हरचा जर विचार केला गेला तर फक्त 2 धावसंख्या त्यांनी खर्च केल्या 4 चेंडू फेकत असताना. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 11 धावसंख्या फक्त टीमच्या टोटलमध्ये. 63चं जर लक्ष होतं म्हणजे अजूनही त्या ठिकाणी बनवाव्या लागतील टीम खंबालपारा क्रिकेट संघाला 49 धावसंख्या. बहुत तयार बलिराम पाटील. याला रिव्हर्स असं बाहेर काढलं व्यवस्थित, तोही बॅटवरती नाही. जे शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये नक्कीच फिल्डर नव्हतं, डीप एक्स्ट्रा कव्हरला थोडंसं पंबल होत असताना 2ची मागणी केली गेली आहे. 2 धावसंख्या कंप्लीट होतील का? 9 सेकंडवरती फेकी आणि फेकी आली सुरेख. तो दरम्यान जर या पाहिल्या गेल्या तर 2 धावसंख्या होतात कंप्लीट. 2 धावसंख्या कंप्लीट झाल्या. जिथे 4 चेंडू फेकत असताना फक्त 2च धावसंख्या कंप्लीट झाल्या होत्या. त्याच्यानंतर डॉट बॉल आला, त्याच्यानंतरची दुहेरी धावसंख्या आली. म्हणजेच षटक क्रमांक 2 फेकले गेले. 6 चेंडू त्यांनी फेकून झाले आणि फक्त जर आपण पाहिलं गेलं ना तर त्या ठिकाणी इथनं कंप्लीट करत असताना गोलंदाज 2 धावसंख्या आणि टीमची टोटल आता 2ने पुढे सरकतीये आणि जाऊन पोचतीये ती म्हणजेच 13 या आकड्यावरती. एक बॉल ना जर आपण पाहिला गेला तर खराब आला. त्याच्यानंतर एक बॉल वाईट बॉलच्या नंतर नक्कीच एक परफेक्टली मिडल स्टिकवरून नक्कीच हा चेंडू आला. षटक क्रमांक 2 संपन्न झाले. टीमची धावसंख्या 13 या आकड्यावरती पाहायला मिळते. जिथे लक्ष होतं 63 धावसंख्येचं अजूनही 18 चेंडू शिल्लक असेल आणि 50 धावसंख्या त्या ठिकाणी बनवाव्या लागतील टीम खंबालपाडा क्रिकेट संघाला. अजूनही 50चं लक्ष आहे, कारण 63 धावसंख्याचं टार्गेट ठेवलं गेलं होतं प्रथम बॅटिंग करत असताना टीम जयबागेश्वर देसाई क्रिकेट संघाने. आणि त्या ठिकाणी टीम खंबालपाड्याला बॅटिंग करावी का लागली? कारण त्याने टॉस जिंकून फिल्डिंगचा डिसिजन घेतला होता. बॅटिंग करत असताना त्यांच्यासमोर उभं लक्ष होतं 63 धावसंख्येचं, परंतु काय इकॉनॉमिकल गोलंदाजी, त्या ठिकाणी सरप्राईज करणारी गोलंदाजी बलिराम पाटीलची तुम्हाला पाहायला मिळाली. ज्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावसंख्या खर्च करत असताना महत्त्वाचा एक गडी नक्कीच त्यांनी बाद केला. आता संतोषना साळवीला विचार पडला असेल की थोडंसं थांबलं असतो तर त्या ठिकाणी चांगल्या मॅचमध्ये मजा आली असती. असं म्हटलं जातं ना की सिर सलामत तो पगडी 50. थांबले गेले नाही संतोष साळवी, परंतु आता ते जसे बाद झाले ना तशाच प्रकारे त्यांची बॅटिंग लेंथ काय, त्यांची पूर्णपणे जी कंबर कसलेली जी धावपळक होती ना ती थांबवण्याचं काम पूर्णपणे बलिराम पाटील याने केलं. किसन तिसऱ्या षटकासाठी यावेळेला फटका तर चांगले साई त्या ठिकाणी, परंतु डीपमध्ये फिल्डर होते. लॉंग ऑफला त्यांनी सोडली गेली कॅच, दुसऱ्या धावसाठी परतल्या गेल्यात आणि अखेरकार जर पाहिला गेला तर या 2 धावसंख्या नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात. साई आहेत गोलंदाजासाठी, कारण प्रत्येक टीमचा विचार केला गेला तर ड्रेसिंग कोड सेम असते. प्रत्येकाच्या जर्सीवरती आपला नाव परिधान असतो. त्याच्यामुळे ना आम्हाला आता हे सोपं झालं ओळखणं की कोणत्या फलंदाज कोणत्या पोझिशनला आहे. आता पहा लॉंग ऑनला जे फिल्डर होते त्या ठिकाणी उजव्या हाताच्या फलंदाजासाठी त्यांच्या जर्सीवरती जीतू नाव आहे, त्याच्यामुळे नक्कीच गोलंदाजाच्या जर्सीवरती किसन नाव होता, त्याच्यामुळे थोडीशी मिसअंडरस्टँडिंग. साई आहेत त्या ठिकाणी. पहिल्याच बॉलवरती विकेट आला असता, परंतु त्यावरती आली सिंगल. टीमची धावसंख्या 14. षटक क्रमांक चालू आहे 3, जिथे एक बॉल फेकून झाल्यात, 1 धावसंख्या त्यांनी खर्च केली आहे. केवळ फटका उचलण्याचा प्रयत्न, परंतु पहा समोरून अगदी इन स्विंगर पाहायला मिळाला. पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू. कदाचित ऑफ स्टंपवरती येऊन खेळायचं होतं त्या ठिकाणी बॅट्समनला, परंतु मिस झाले. त्या ठिकाणी फलंदाज होते त्या ठिकाणी मनोज खाडे जे आघाडीला गेले होते मैदानाच्या आतमध्ये, आणि विक्रम शेळार त्याच्यासोबत क्रमांक 4 वरती आता मैदानाच्या आतमध्ये खेळतात. चांगली डिलिव्हरी रावंद विकेटने. हाई चेंडू लेग स्टिकवरून काहीशा धावसंख्या नक्कीच मिळतील. फाईन लेगला टार्गेटचा प्रयत्न, परंतु का केला गेला त्याचं नक्कीच विचार करायला हवं होतं टीम देसाईने की एक्स्ट्रा धावसंख्या जात नाही तर एक्स्ट्रा धावसंख्या खर्च करायची गरज काय. या अनुषंगाने बॉल हातातनं निसटला गेला आणि या बॉलवरती आली सिंगल. तर आल्या 15 धावसंख्या. हाही चेंडू जर पाहिला गेला तर अगदी डाव्या स्टिकवरून चेंडू ट्रॅव्हल झाला, जिथे डावखुऱ्या त्याचं नक्कीच बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले. बहुत यार या वेळेला रायझिंग अँड सरप्रायझिंग. पहा तिसरी डिलिव्हरी ही सेम पाहायला मिळते. ज्या ठिकाणी बलिराम पाटील होते त्यांनी गुड लाईन स्पॉटवर चेंडू नक्कीच टेकअप केला. 2 बॉल ते डॉट आले. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा दिला गेला होता, परंतु या चेंडूवरती ना 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देऊ शकत नाही पंच, कारण जास्त नक्कीच उचली नव्हती या चेंडूमध्ये. त्या अनुषंगाने हा बॉल डॉट फ्रॉम द विकेट.
अजून एक त्याच प्रकारचा चेंडू, त्याच प्रकारची डिलिव्हरी आणि कार्बन कॉपी जणू काय मागच्या चेंडूची होती. तसाच प्रकारे षटक फेकत असताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात साई मात्रे आणि लागोपाठचे हे 2 चेंडू नक्कीच तुम्हाला डॉट पाहायला मिळतात. 2 चेंडू डॉट आले या ओव्हरमध्ये. जर पाहायला गेला तर एक सिंगल आहे, ज्या अनुषंगाने पाहिली गेली तरी जी बॅटच्या माध्यमातून मनोज खाडेच्या बॅटमधून आली आहे. यावेळेला बॅकफूटला गेले, परत फ्रंटफूटला आले आणि वॉटर डिलिव्हरी. लागोपाठचा हा तिसरा चेंडू त्या ठिकाणी डॉट फेकत असताना साई मात्रे काय त्या ठिकाणी उल्लेखनीय गोलंदाजी केली आहे बलिराम पाटील आणि साई मात्रे यांनी. ज्या अनुषंगाने त्याला माहिती होतं 63 धावसंख्येचं टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्ये 90 धावसंख्या आल्यात. पहिल्या षटकामध्ये कमबॅक झालात तर 2 षटकामध्ये कमबॅक का होऊ शकत नाही हेच दाखवलं गेलं. आणि ज्या अर्थाने ना सुरुवातीला 63 धावसंख्येचं टार्गेट होतं, ज्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर संतोष साळवी जसे मैदानाच्या आतमध्ये गेले ना तर त्यांच्या डोळ्यासमोर ना अक्षरशः फुलांची बाग होती, परंतु त्या फुलांच्या बागेमध्ये नक्कीच प्रवेश केलं गेलं टीम देसाईच्या 2 गोलंदाजाने बलिराम पाटील आणि साई मात्रे याने, आणि त्यांनी त्या फुलांच्या बागेला ना नास्तूभूत केली. कारण 2 षटक त्यांनी नक्कीच कमालीचे त्या ठिकाणी हाताळले गेले आणि 2 षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी नक्कीच तुम्ही 12 चेंडूमध्ये पाहिली गेली. सन्माननीय जनार्दनजी मुकादम आणि उमेश ठाकरे नक्की साहेबांना विनंती करतो की व्यासपीठावरती यायचं आहे. तुमचंही मनपूर्वक स्वागत. 15 धावसंख्या कंप्लीट झालेत. 12 चेंडूमध्ये 48 बनवायचे आहेत टीम खंबालपाडा क्रिकेट संघाला. कारण 2 षटकांच्या नंतर जर आपण पाहिले गेलं ना तर धावसंख्या फक्त 13 होत्या आणि या षटकामध्ये धावसंख्या किती आल्या तर 2. एक बॉल त्या ठिकाणी जर पाहिला गेला तर पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती, त्याच्यानंतर काय त्या ठिकाणी गोलंदाजी हाताळली गेली. तर सन्माननीय जनार्दनजी मुकादम नक्की साहेबांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच करायचा आहे. तर मी विनंती करेन त्या ठिकाणी आमचे नक्कीच राजूजी भोईर नक्कीच साहेबांचा शुभ असते त्या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान नक्कीच आमच्या व्यासपीठावरती करायचा आहे. विनंती करेन या व्यासपीठावरती ना लाभलेल्या अनेक साऱ्या मान्यवरांचा तुम्ही शुभ सन्मान पाहिला का तर भारतीय संस्कृती ना या स्पर्धेच्या माध्यमातून जपली जाते. अतिथी देवो भव आणि येणाऱ्या प्रत्येक अतिथींचा सन्मान करणं ही आमची भारतीय संस्कृती आणि ती भारतीय संस्कृती त्या ठिकाणी जपत असताना टीम जय मोसबा 40+ सुंबाडे 12 चेंडू हवेत. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं गेलं तर गरज असेल या 12 चेंडूमध्ये टीम खंबालपाडा क्रिकेट संघाला जिंकण्यासाठी 48ची गरज आहे. टीमची धावसंख्या 15 आहे. 63चं लक्ष होतं. पहा 63चं लक्ष पूर्णपणे सोपं करायचं होतं. संतोष साळवी यांना, त्याच्यानंतर मनोज खाडे यांना, सूरज चौधरी यांना, परंतु आता तो प्रेशर ना त्यांनी त्यांच्या अंगावरती घेतला आणि गोलंदाजी मार्कवरती कोण गेलाय तर सेकंड स्पेलमध्ये बलिराम. यावेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल इथनं राईज केलं गेलं चेंडूला, परंतु पुन्हा एकदा पंच कोणत्याही प्रकारचा इशारा देत नाही, कोणत्या प्रकारची खून नाही आहे या बॉलवरती, म्हणजेच हा बॉल नक्कीच डॉट असेल. विकेटसुद्धा आलाय. अजूनही समकरण थोडंसं मागणं ठरत असताना 11 चेंडू आणि 48 धावसंख्या आता बनवाव्या लागतील, त्या म्हणजेच टीम खंबालपाडा क्रिकेट संघाला. साई श्रद्धा क्रिकेट संघ खंबालपाडा नक्कीच या नावाने मुख्य यांची टीम खेळत असते, परंतु या 40+चा क्रिकेट जेव्हा ही टीम खेळण्यासाठी येत असते ना तेव्हा शिवाजीदादा शेळार नक्कीच यांच्या नावाने नक्कीच ही टीमसुद्धा नक्कीच खेळत असेल, म्हणजेच SSCC खंबालपाडा. ज्या अर्थाने रेग्युलर क्रिकेट त्यांचा जो संघ आहे ना त्यालासुद्धा हेच नाव दिले, कारण मी मगाशी ज्या गोष्टीचा बाळोदादा उल्लेख केला की मरावे परी कीर्तिरूपे उरावी, म्हणजे माणूस आपल्यामधून गेल्यावरती सुद्धा त्यांच्यावरती कशा प्रकारे प्रेम दाखवावं. खऱ्या अर्थाने क्रिकेटवरती अतोनाट त्यांची इच्छा होती. क्रिकेटर स्वतःसुद्धा होते, स्वतःसुद्धा ते क्रिकेट खेळायचे आणि क्रिकेट रसिकांवरती त्यांचं प्रेमसुद्धा होतं. 11 चेंडू 48ची गरज. हा फटका थोडासा मिस टायमिंग. अगदी थर्डमॅनला क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी जे सबसिडरी क्षेत्ररक्षक घेतलं गेलेलं आहे त्या झोनमध्ये नक्कीच हा बॉल गेला आणि आता 47ची गरज असेल. बॉल शिल्लक असताना 10. खूप निराशा नक्कीच पडली असेल टीम खंबालपाड्याच्या नक्कीच या खात्यामध्ये. आणि जर आतापर्यंत जर आपण विचार केला गेला तर या स्पर्धेमध्ये 3 दिवसाच्या स्पर्धेमध्ये तब्बल 170 चेंडू नक्कीच निर्धाव त्या ठिकाणी फेकले गेले आहेत गोलंदाजाने. यावेळेला उचलला गेला फटका. एलिव्हेशन चांगला आहे, परंतु मिस टायमिंग. डाऊन दी बॉल फिल्डर, मिड विकेटचा फिल्डर नक्कीच पुढे सरकवतोय. त्या ठिकाणी झेल झाली आहे ड्रॉप आणि त्याच्यावरती मिळेल फक्त सिंगल. मोठा फटका आला ना बाळूदादा तरी कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी उत्साह नव्हता खेळाडू कक्षामध्ये, कारण त्यांनाही माहिती आहे की आता आपण नक्कीच अगदी पाण्याच्या बाहेर होतो, परंतु पाण्याची पातळी वाढली गेली आणि तोच पाणी आपल्या गळ्यापर्यंत पोहोचला गेला आहे. म्हणजेच मॅच ना आता परास्त होताना पाहायला अगदी डोळ्यासमोर मिळते टीम खंबालपाड्याच्या या सर्व फलंदाजांना. इथनं गरज असेल 9 चेंडू 47ची, परंतु ज्या अर्थाने जर आपण पाहायला गेला ना तर या स्पर्धेमध्ये
नक्कीच सिंगल धावसंख्या ना तब्बल 200 बनले गेलेले आहेत. म्हणजे विचार केला गेला तर काय लेखाच का. आणि बाळूदादा म्हणून कदाचित तुम्ही एका शब्दाचा नक्कीच उल्लेख करता अशोक पाटील यांना की कम्प्युटर माइंड आहे. कारण योग्य ते लेखाच का. डॉट बॉल किती आल्यात, 4 चौकार किती आले, षटकार किती आले, मिड इन षटक किती आले, निर्धाव षटक किती फेकले गेले, त्याच्यानंतर किती खेळाडू खेळले गेले आणि या मॅचमध्ये ना किती डॉट बॉल आले गेले याचा योग्य तो लेखाच का. खऱ्या अर्थाने कम्प्युटर नाही तर काय म्हणावं या दिमागाला ना. अशा गोष्टीच्या जेव्हा आपण पडताळण्या करतो ना तेव्हा त्याच्यामधनं एक परिपक्वता येते आणि तो परिपक्व गुणलेखक म्हणजे नाव अशोक पाटील आणि गाव फडकेपाडा. इथं बॉल उंच त्या ठिकाणी ऑनसाईडला खेळला गेला, त्या ठिकाणी डीप मिड विकेटला हा बॉल, हा षटकार आलाय ना तरी त्या ठिकाणी उत्साह नाही आहे टीम खांबालपाड्याच्या त्या ठिकाणी खेळाडूंच्या चेहऱ्यावरती. कारण जगदीश पाटील जेव्हा असे सामने येतात ना तेव्हा नेहमी म्हणत असतात की भातक करपून गेल्यानंतर अवकाळी पावसाळ्याचा काही फायदा नसतो. तशाच प्रकारे नक्कीच हा षटकार होता. टीमची धावसंख्या 6 निवडते. अजून लक्ष मोठं आहे, 41 बनावं लागतील. परंतु 41 धावसंख्या का बनणार नाही. हल्लीच्या हंगामामध्ये सुद्धा तुम्ही जीत भोईरच्या नावावरती 6 चेंडू 42 धावसंख्या सुद्धा बघितल्यात. 5 षटकारांचा समावेश, 1 चौकार, 1 दुहेरी धावसंख्येचा त्याच्यामध्ये समावेश. परंतु या 41 धावसंख्या का बनू शकत नाही. आणि हा खेळाडू ना खूप चांगल्या प्रकारे खेळ करतो म्हणून तर कालच्या दिवसामध्ये त्याला मॅन ऑफ द सिरीजची बाईक देऊन त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं. बालूजी पाटील त्या ठिकाणी होते. त्यांनी सांगितलं गेलं की वाडेकर विपक्ष वाकळण नक्कीच तो सामना होता. अक्षयच्या 3 षटकामध्ये कमी धावसंख्या होत्या परंतु 2 षटकामध्ये तब्बल त्यांनी धावसंख्या बनवल्या गेल्या. त्या म्हणजेच चौथ्या षटकामध्ये आल्या धावसंख्या 50+ धावसंख्या नक्कीच त्या षटकांमध्ये त्यांनी बनवल्या गेल्या. म्हणजेच ज्या ठिकाणी वाकलन टीम जर लॉट्स उडवताना एकामेकाच्या विरोधात जेव्हा वाकलन टीम आपल्यासोबत आहे असं एखाद्या टीमला कळतं ना तर खऱ्या अर्थाने त्याच्या पायाखालची जमीन हलते. कारण 5 वर्षाचा कालावधी बघितला गेला तर क्रिकेट पटलावरती ना अगदी विजयाचे उंच शिखरे बाळूदादा ती गाठत चालली आहे टीम वाकळण. असं नाव वाकळण आहे. 6 चेंडूमध्ये 41ची गरज होतील का कंप्लीट हे पाहूया. 6 चेंडूमध्ये एवढा पहिलाच बॉल पहा, सुंदर फटका, अगदी सुंदर एलिव्हेशन किती सुरेख होतं. व पिच अगदी चेंडू ऑफस्टमवरून हा चेंडू अक्षयच्या खेचला गेला. बॅटच्या स्लॉटमध्ये हा चेंडू होता आणि त्याला डीप काऊ कॉर्नरला नक्कीच त्या ठिकाणी पाठवतात षटकार. तर गोलंदाजा शैलीवरती आक्षेप घेतला गेलाय. त्या ठिकाणी थर्ड अंपायर जायचंय. आमचे गणेश दादा असतील, आमचे राजू दादा असतील, एखादा नक्कीच अंपायरचा मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी जायचं आहे कोणतरी, गणेश दादा असेल, आमचे राजू दादा असतील, कोणतरी मैदानाच्या आतमध्ये जा. कारण थर्ड अंपायरची मागणी त्या ठिकाणी केली गेली. आणि जर आपण पाहिलं गेलं तर तब्बल या संपूर्ण स्पर्धेमध्ये एकंदरीत 75वा नक्कीच हा षटकार होता. योग्य तो लेखाच हो का नक्कीच आमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सांगितला जातो आणि अशोकजी पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला सांगितला जातो. म्हणजेच संवाद होणं का गरजेची गोष्ट असते ना ही नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. ज्या वेळेला विरोधक असतात, ज्या वेळेला स्पर्धक असतात त्यावेळेला विरोधकामध्ये लढत आणि स्पर्धकामध्ये ना कन्व्हर्शन होणं खूप महत्त्वाची गोष्ट असते. आणि तो कन्व्हर्शन नक्कीच अशोक पाटील आणि आमचा नक्कीच खूप सातत्याने चांगला पाहायला मिळतोय. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट, ज्या प्रकारे या वाहिनीचं नाव ग्लोबल, तशाच प्रकारे या वाहिनी अनेक साऱ्या क्रिकेट स्पर्धेला ना ग्लोबल करण्याचा प्रयत्न करत असतात आणि या स्पर्धेला सुद्धा त्याच्या माध्यमातून ग्लोबल केले जातात. 5 षटकार आलाय, त्याच्यावरती नो बॉल धावसंख्या आल्या 7. अजूनही गरज असेल 5 चेंडू आणि 35ची त्या ठिकाणी गरज असेल. आणि गोलंदाजाच्या नाही 9 चेंडू नाही आहे, माफ करा, आक्षेप घेतला गेला गोलंदाजावरती, थोडीशी माफी असू द्या. त्या ठिकाणी षटकार आलाय, अजूनही 35ची गरज, 5 बॉल शिल्लक. अजून एक फटका खेचण्याचा प्रयत्न, परंतु स्ट्राईक त्यांच्याचकडे ठेवतील. कारण ज्या ठिकाणी बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी विक्रम आहे त्या ठिकाणी, परंतु विक्रमला नवा विक्रम उभारण्याची तर त्या ठिकाणी संधी होती, परंतु थोडीशी चाचपडताना पाहायला मिळाली. आणि पहा, ज्या अर्थाने आपण असे म्हणतो ना की लोहे को लोहा पिघलात आहे, परंतु मित्रांनो ज्या वेळेला तुमच्याकडे आक्रमकतेचा समोर फलंदाज असेल आणि तुम्ही बॉलिंग करताय ना तर त्याच्या समोरनं स्लोवर वन टाका, तो आपापच साच पडेल. हा फटका तुझा चांगला आहे. क्रॉस बॅट केल्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर होते, एक टप्पा घेतल्यानंतर जिथे अजूनही भोजनावल चालू आहे. ज्या प्रेक्षकांना नक्कीच भोजनाचा स्वाद घ्यायचा असेल, आमचे बालूजी पाटील नक्कीच आले भोजनाचा स्वाद घेऊन, तर ज्यांना नक्कीच भोजनाचा स्वाद घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. खऱ्या अर्थाने ही उंबाडी नगरी ना अगदी ऐतिहासिक नगरी आहे. कारण या उंबाड्या नगरीमध्ये येताच नक्कीच तुम्हाला धोक्याचं जेव्हा साम्राज्य पाहायला मिळालं ना तेव्हा धोका बालूदादा जेव्हा ऊन जेव्हा आल्यानंतर जेव्हा धोका संपन्न होतो ना
तेव्हा अगदी बालो दादा तुम्ही ना स्टेजच्या लेफ्ट साईडला पाहू शकता की पोगावचा तुम्ही एक ऐतिहासिक मंदिर सुद्धा इथनं नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर हे ऐतिहासिक क्रीडांगण आहे. मैदानाच्या चहूबाजूला बघा हिरवी झाडं झुडपं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वसलेले एक क्रीडांगण आणि या क्रीडांगणाची आणि आयोजनाची शोभा कोण वाढवतात माहिती आहे की हे समूह ठेवलेले जे नक्कीच कुंडीमध्ये झाडं आहेत ना तर अक्षरशः ना या क्रीडांगणाची शोभा वाढवतात. आणि आकाशामध्ये उडणारे पक्षी, त्याच्यामध्ये नीलं झालेलं वातावरण आणि सकाळच्या सत्रामध्ये थंड वाऱ्याचा झुळूक जेव्हा आमच्या कानापर्यंत पोहोचला गेला ना त्यावेळेलाच कळायला गेलं की हिंबाडी नगरी नाही, ही स्वर्ग नगरी आहे. त्या ठिकाणी मॅच कदाचित फिनिश झाली आहे. टीम खांबालपाडा या मॅचमध्ये नक्कीच परास्त झाली आहे. काहीशा चुका नक्कीच त्यांच्या परास्तीला या पुढे त्यांचं कारण शोधण्यासाठी त्यांना कमी पडला गेला. खरं तर या मॅचमध्ये नवालो दादा संतोष साळवीची विकेट ना खूप महत्त्वाची होती. ज्या प्रकारे त्याची कामगिरी आम्ही नक्कीच अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये पाहिली आहे, त्यांची फलंदाजी खूप चांगल्या प्रकारे असते. परंतु इथनं मॅच संपली गेली आहे. त्या ठिकाणी टीम खांबालपाडा परास्त होती आहे. या मॅचमध्ये जिंकते टीम देसाई. la 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 la